महाराष्ट्रामध्ये दिव्यांगजनाचं भलं होणार आहे आणि त्यासाठीच्या सगळ्या हालचाली चालू आहेत हे मात्र तुम्ही मी प्रत्येक दिव्यांगजन बघतोय। आणि त्याचाच एक भाग म्हणजे 13 या महिन्याची 13 नोव्हेंबर 2025 ला निघलेला आणखीन एक शासन निर्णय। हे शासन निर्णय फक्त काढले जात नाही, त्याच्याबरोबर जिल्हाधिकारी, त्याच्यावरचे सगळे अधिकारी, कमिशनर यांच्या मीटिंगा होत आहेत। याच्याच बरोबर इथून या ठिकाणची दिव्यांग तपासणी करा, बोगस दिव्यांग शोधून काढा, या सगळ्या हालचाली होत आहेत। एकाच वेळेस अनेक हालचाली होत आहेत, होय। आणि त्याच्याच बरोबर आणखीन एक हालचाल होते, जे दिव्यांग बांधवांची पेन्शन त्याच्यासाठीच्या ज्या काही नियोजनाच्या गोष्टी होत्या त्या दुसऱ्या मंत्रालयाकडे होत्या, पण ही गोष्ट दिव्यांग मंत्रालयाकडे येते आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या पेन्शनची अडचण नक्कीच संपणार आहे। आपल्याला जी प्रतीक्षा करावी लागते, जसं आतापर्यंत पेन्शन मिळालं नाही याच्याबद्दल अनेक लोकांचं म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टी मात्र पुढच्या एक दोन महिन्यामध्ये नक्कीच सुरळीत होतील। आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय जात आहे दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे साहेब। मित्रांनो, दिव्यांगजनाला छळ, दिव्यांगजनाचा अवमान, चलतं चलतं त्याच्या व्यंगावर बोलणं, त्याचा हिंसाचार, त्याची पिळवणूक, त्याचं शोषण, हो, अनेक जण ब्लॅकमेल करून दिव्यांगजनाकडून पैसे काढणं, आमच्या या कामासाठी पैसे पाहिजेत म्हणून पैसे घेणं। अनेक संस्थांमध्ये ज्या दिव्यांगजनासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, संभाजीनगरचं उदाहरण बघा, मतिमंद दिव्यांग मुलांना इतकं मारलं गेलं, बेशरमपणाचा कळस, अशा रोजच्या गोष्टी, माझ्या शेजाऱ्याकडून होणारा मला त्रास, माझ्या वावरामध्ये केलेलं अतिक्रमण, माझ्याच भावकीतल्या लोकांनी माझ्या घराची तोडलेली लाईट, अरे वर्णन कितीतरी कमी पडतील एवढ्या सगळ्या तक्रारी, एवढ्या सगळ्या घटना, एसटी महामंडळातल्या घटना, प्रत्येक ठिकाणच्या गोष्टी, या ठिकाणी झालेले सगळे त्रास, अन्याय, अत्याचार, छळ, याच्याबद्दल, हिंसाचार, याच्याबद्दल आपण पोलीस स्टेशनला जायचो, काय व्हायचं? अनेक दिव्यांगजन आम्हाला संपर्क करून सांगतात की साहेब त्यांना हे माहीतच नाही। मी अनेक अधिकाऱ्यांना आम्ही बोलतो, अरे दिव्यांग हक्क अधिनियम 2016चे कलम पण यांना माहित, यांचं जाऊ द्या, अधिकाऱ्यांचं जाऊ द्या, किती दिव्यांगजनाला दिव्यांग हक्क 2016 माहिती आहे? किती पदाधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी माहिती आहे? जर समजा माझ्यासाठी तयार केलेल्या गोष्टी मलाच माहित नसतील तर मग मी माझ्या अधिकाराबद्दल कधी बोलणार आहे आणि कसा बोलणार आहे? या शासन निर्णयामध्ये मुंढे साहेबांनी कलम नंबर 6 आणि कलम नंबर 7 या गोष्टीला हायलाइट केले। दिव्यांग हक्क अधिनियम 2016, त्या कलमात स्पष्ट लिहिले, दिव्यांगजनाचा छळ, दिव्यांगजनाचा हिंसाचार, शोषण, अमानवीय वागणूक, जाच, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कलमानुसार दंडप्राय आहेत। पण याचे अधिकार कोणाला दिलेले? स्टेटला। आतापर्यंत काय करत होतं स्टेट? काय करत होतं? का नाही केलं आतापर्यंत? 2005-2016 मग आतापर्यंत दिव्यांगजनांनी यातनाच भोगल्या, पोलीस स्टेशनमध्ये त्याला न्याय मिळत नाही। आयुक्त सरांनी ऑर्डर केल्यानंतरही, म्हणजे कमिशनरला आयुक्त सर ऑर्डर करतायत पोलीस कमिशनरला की याच्यामध्ये आपण दखल द्यावी, काय झालं त्याच्याबद्दल? याने सांगायचं त्याला भेटा, त्याने सांगायचं त्याला भेटा। कुठेतरी प्रत्येक दिव्यांगजनाच्या मनात हा विचार यायचा की अरे यार नेमकं आपण करावं काय? पण हा जो शासन निर्णय हा हे सांगतो की आपण करावं काय। या शासन निर्णयामध्ये आपण पोलिसात तक्रार करतोय दिव्यांग म्हणून, दिव्यांगजनांनी केलेली पोलिसातली तक्रार पोलिसांना जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवायची आहे, यांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे। त्याच्यानंतर दंडाधिकारी किंवा दंडाधिकारी हे स्वतः त्या सगळ्या तक्रारीची कलम नंबर 7 नुसार दखल घेतील आणि त्यानुसारच कारवाईचे आदेश दिले जातील। तुम्ही बघा, अगोदर यंत्रणा डिपार्टमेंट आणि एनसी, दिव्यांगजनाचा अपमान झाला की एनसी दाखल करून देतो, हो, अनेक ठिकाणी झालेले। पण आता तसं नाही। त्याच्याच बरोबर याच्यात आणखीन एक गोष्ट, जर समजा दिव्यांग संस्था, दिव्यांग हिताचे काम करणारे कोणी असतील, त्यांना जरी जाणवलं की दिव्यांगजनाला त्रास होतोय, छळ होतोय, हिंसाचार होतोय, अत्याचार होतोय, अपमान होतोय, या सगळ्या गोष्टी जर जाणवल्या तर ते पण सरळ त्या जिल्ह्याचे दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार करू शकतात आणि त्याचा निपटारा जिल्हाधिकारी किंवा दंडाधिकारी यांनाच करायचा। त्याच्यात आणखीन एक गोष्ट नमूद केली आणि ही गोष्ट मात्र सगळीकडे व्हायला पाहिजे, सुमोटो। आयुक्त सरांनी पण सुमोटो ऍक्शन घ्यायलाच पाहिजे। ते आपले सर्व आहेत, या स्टेट कमिशनर, सेंट्रल कमिशनर, सुमोटो ऍक्शन जशी आयुक्त सरांनी घ्यायला पाहिजे तशाच सुमोटो ऍक्शनचं या शासन निर्णयामध्ये दिलेले की जिल्हाधिकाऱ्यांना जर जाणवलं दिव्यांगजनाला त्रास होतोय, अत्याचार होतोय, या सगळ्या गोष्टी तर जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी
यांनी सुमोटो ॲक्शन घ्यायला पाहिजे. आता याच्याच बरोबर तक्रार प्राप्त झाल्यानंतर करायचं काय? प्रतिबंधात्मक उपाय ही पहिली गोष्ट जिल्हाधिकारी नमूद करतील. त्याच्याच बरोबर संरक्षात्मक उपाय म्हणजे प्रतिबंधात्मक तर झालं पण त्या दिव्यांगजनाला सुरक्षा पुरवणं हे पण गोष्ट यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी करायची आणि त्या प्रकारचे निर्देश त्यांनी द्यायचे. आणि हे सगळं त्यांच्याकडे आलेली तक्रार ज्यावेळेस ते पाहत आहेत आणि त्यांना जर जाणवत आहे हो याच्यामधून दिव्यांगजनाला आघात करण्याचा प्रयत्न करण्यात आला, दिव्यांगजनाला ढकलून दिलं, इजा केली, मारहाण केली, दिव्यांगजनाचं उपयुक्त साहित्य वळवून घेतलं. समजा एखादं दिव्यांगजन कुबडीवर आहे तर त्याची कुबडी काढून फेकली, एकदा दिव्यांगजन अंध आहे त्याच्या हातातली काठी फेकून दिली. या सगळ्या गोष्टी म्हणजे अट्रॉसिटी. दिव्यांगजनाचा त्या लेवलला त्रास, छळ, जखम, मारहाण, इजा झाली तर मात्र कलेक्टर साहेब कलम नंबर 92 नुसार गुन्हा दाखल करायला लावतील, जो की अट्रॉसिटीचं कलम आहे. आणि त्यानुसारची पुढची प्रक्रिया होईल. आणि त्याच्यानंतर मग ते काय मध्ये जा बसा, बेलसाठी तडपडा. आणि मग मात्र त्यावेळेस कळत की आपल्या एका कृतीमुळं एका दुर्बल घटकाचं मन किती दुखलं. आपण पाहतोय सोशल मीडियावर पण बिनधास्त रील व्हायरल होतात. हो, मी केली तक्रार त्याच्याबद्दल. तुम्हाला काहीच वाटत नाही का बेशरमानं? तुमच्यासाठी शब्द जितके खालच्या लेवलचे वापरत तेवढे कमी आहेत. लाज नाही वाटत? त्याला बेशरम बिनधास्त दिव्यांगजनाचा अपमान करताय. होईल तुमचा पण बंदोबस्त होईल. आणि याच्याच बरोबर बाकी त्या सगळ्या गोष्टींचा दिव्यांगजनाला त्रास देतात त्यांचा नक्कीच बंदोबस्त होणार आहे, कारण आता हा शासन निर्णय आहे. या आणि अशा सर्व हालचाली, विविध जिहाद, हेल्पलाईन नंबर, डायरेक्ट तक्रार, 2 दिवसात त्याचा निपटारा, या सगळ्या गोष्टींबद्दल मात्र दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे यांचे मानावे तेवढे आभार कमी आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं ज्ञान, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण स्वतः सर्व दिव्यांगांनी हुशार होणं, या सगळ्या गोष्टी जाणून घेणं क्रमप्राप्त आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. पुढचा एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण भेटतोय 2 दिवसांनी. मुंडे साहेबांनी घेतलेली सर्व जिल्हाधिकारी यांची मीटिंग आणि त्या मीटिंग नंतर कामाला लागलेलं जिल्हाधिकारी कार्यालय याच्याबद्दलचा सविस्तर आढावा आम्ही घेतलाय. आणि त्या संदर्भात ते नाही की आपण तक्रार केली, मोबाईल नंबर, त्याच्यावर तक्रार, 3 दिवसात 4 दिवसात तक्रार सुटली, फार मोठं होतंय ते. डायरेक्ट त्या अधिकाऱ्यांना फोन जातोय. या सगळ्या गोष्टी डिटेल घेऊन पुढच्या व्हिडिओत आपण भेटू. नमस्कार.